हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बघू शकता सकाळी 6 वाजताच देवपूजा झालेली आहे आणि माझीही सगळी सकाळची कामं झालेली आहेत. मस्त अशी देवपूजापासून व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि दिनेश पप्पा शिर्डीला गेलेले होते, तर पहाटे 5 वाजता घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि त्यांनीच आज देवपूजा केलेली आहे. चहा वगैरे घेतला आणि आता गॅरेजला गेलेले आहेत आणि मी पण डिकाशन चहा बनवून घेतलेला आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तर अगोदर मी वरण भात बनवणार आहे, दूध पण आलेले, दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि आज उसळ पण बनवणार आहे मी. म्हणजे जसं मी हरभरे भिजत घातलेले होते, तुम्ही म्हणत होता याला हरभरे, कोण म्हणतं याला छोले म्हणतात, मी तर हरभरेच म्हणत होते. एक वेळा उसळ बनलेली आणि जे राहिलेलं होतं मी तसं डब्यात ठेवलं, खूपच जास्त लांब लांब त्याला मोड आलेले आहेत. तर मी म्हणलं आज उसळ बनवूया, आता याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं, नाही तर तिथं झाड येईल याचं. तर इकडे मी मीठ टाकून हे छोले जे आहेत ना शिजत ठेवलेले आहेत आणि इथं खूप सारे कांदे घेतलेले आहेत. उसळ बनेल, वरण बनेल, परत जे भाजी बनवायची त्या हिशोबाने मी इकडं सगळं तयारी करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते, टमॅटो, हिरवी मिरची सगळी तयारी झाल्यानंतर उसळ किंवा भाजी काही बनवायला वेळ लागणार नाही. आणि इथं 2 भागात करून ठेवलेत. काय होतं ना, घाई गडबडीत मी सगळे एकत्रच टाकते आणि परत मग घेऊन चिरत बसते, म्हणून मी अगोदरच इथं 2 भागात करून ठेवलेला आहे. परत हिरव्या मिरच्याही मी चिरून घेतलेल्या आहेत. आज गोबीची भाजी बनणार, फुलगोबी आणून ठेवलेली आहे, तर मला आज त्याची भाजी एक वेळा बनलेली आहे, आज परत मी बनवणार आहे. म्हणजे खूप मोठं गोबीचं फुल होतं म्हणून 2 वेळा भाजी बनत आहे. तर इकडं अर्धा टमॅटो घेतलेले आहेत मी, कारण उसळ पण कमीच आहे, त्या हिशोबाने सगळी तयारी करून घेतली. बघू शकता इकडं छोले छान शिजलेले आहेत आणि त्याच कुकरमध्ये मी इकडं भात बनवत ठेवते. तर तांदूळ मी फटकून निवडून घेतलेले आहेत, 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतले, तांदळाच्या डबल पाणी टाकले, मीठ टाकलं आणि इकडं भात बनत ठेवते. निवांत तिकडं भात बनत राहील तोपर्यंत उसळ बनवून घेते. दूध मी नंतर गरम करायला ठेवते. तिकडं कढई, पॅन सगळं घेतलेलं, सगळं एकात एक ठेवलेलं होतं म्हणून मी सगळं सुचून आणलं, जे मला पाहिजे ते घेतलं. एक पॅन घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे, पॅनमध्ये तेल घेतलं, तेल गरम होत आहे तोपर्यंत मसाले डब्यातले मसाले संपले, जसं धना पावडर संपलेला आहे तर ते काढून घ्यायचं होतं, पण सेम डबे असल्यामुळे दुसरा डबा माझ्या हातात आलेला होता, तर मला असू दे म्हणून नंतर ते घेऊया. खाली ठेवते ना, किचन कट्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवते मी, त्यामुळे मला ते लवकर भेटत नाहीत, खाली एकदम अंधार असतो ना, त्यामुळे दुसरा डबा हाताला आला. तोपर्यंत इकडे जिरं मोहरी छान तडतडलेलं होतं, म्हणून मी नंतर कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं टाकलं, टमॅटो टाकले, परतून घेतले. नंतर मी धना पावडर काढून घेतलं आणि फोडणीमध्ये सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, कारण हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर मी मूग टाकलेले आहेत, म्हणजे मूग आणि हे छोले मिक्स मी उसळ बनवत आहे, खूप छान बनतं. यामध्ये आणखीन आवडीप्रमाणे आपण कडधान्य टाकू शकता. तर मूग टाकून थोड्या वेळ परतून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर छोले टाकून परतून मी झाकून ठेवलेलं आहे. तर उसळ बनलेली आहे, तिकडं भात बनत आहे, तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. तर गोबी मी चिरून घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून गोबी अगोदर मी शिजवून घेणार आहे, म्हणजे स्मेल वगैरे येत असलं तर अशा प्रकारे केलं ना तर येणार नाही. म्हणजे आता एकेकांना असं म्हणजे मध्यच वास येतो थोडासा फुलगोबीचा, तर अशा प्रकारे करायचं. आणि थोडीशी डाळ पण टाकलेली आहे, कारण गोबी थोडीशी आहे आणि डाळ टाकल्याने भाजी पण खूप छान बनते हे. तर अगोदर मी शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि गोबी अर्धवट, म्हणजे पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही, अर्धवट शिजवलेलं आहे. एकदम मऊ शिजलं ना भाजी खूप अशी होते, म्हणजे एकदम बेचव होते, त्यामुळे अर्धवट शिजवून घ्यायचं. आता इकडे मी तडका देत आहे, कढई ठेवलेली आहे, तेल घेतलं, 2 चमचे मोहरी, जिरं, लसूण टाकलेले, कांदा वगैरे टाकले, फक्त लसूण टाकून मी तडका देणार आहे. नंतर यामध्ये टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता टाकला, सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर हे जे मूग डाळ आणि फुलगोबी शिजवलेली होती ती टाकून परतून घेतली, एकदम मस्त भाजी बनलेली आहे. नंतर मी भाकरी वगैरे बनवल्या आणि तुरी मी काल धुवलेल्या होत्या, अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, ते तुरी अगोदर उन्हाला टाकून आल्या, हरभऱ्याची डाळ, तुरी हे सगळं दिनेशच्या पप्पानं वरती घेऊन सगळं उन्हाला टाकलेलं आहे, कारण मला ते वजन घेऊन वरती जायला काय जमणार नव्हतं. तर काल दिवसभरात हीच कामं झाली. हा दुसरा दिवस आहे, आजचा वार रविवार आहे आणि आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. मी शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला होता, फक्त लॉंग व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे. तर सकाळी दिनेश पप्पा आंघोळ वगैरे करून पाणी भरून घेतले आणि देवपूजा करून घेतलेली आहे. कालपासून दिनेशचे पप्पा देवपूजा करत आहेत. माझी सगळी सकाळची कामं झालेली आहेत, आंघोळ झालेली आहे. अगोदर मी देवाचे दर्शन घेतले, म्हणजे आज सकाळीच देवपूजा झालेली आहे, छान वाटत आहे. देवपूजा झालेला मन प्रसन्न राहतं आणि खूप छान वाटतं. पण दररोज असं होतच नाही, खूप लेट होतो मला, सगळी किचनची कामं आवरणार मग देवपूजा करणार. पण दिनेशचे पप्पा कालपासून करत आहेत ना, त्यामुळे 6 वाजताच देवपूजा होते, देवांना स्नान 6 वाजताच भेटत आहे. देव पण खुश असतील आता, नाहीतरी मी जेव्हा करते ना खूप लेट करते, कधी 9, कधी 10, कधी 11 पण वाजवते, असं असतं आपलं, कारण सगळं बघायचं असतं, एकच नाही आहे.
तर असो, इकडे अगोदर मी चहा बनवते. म्हणजे किचनवरती जेही पसारा झालेला होता ना, म्हणजे यांच्यासाठी चहा वगैरे, मी चहा पण ते हातानंच आज बनवून पेलेले होते, कारण मी बाहेरच्या कामात लागलेली होते आणि त्यांना अंबाबाईच्या मंदिरातही जायचं असतं. त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर चहा बनवून घेतली. चहा पिऊन ते गॅरेजला गेलेले आहेत. अगोदर मंदिरला, मग नंतर गॅरेजला जातात. आणि आता मी अगोदर माझ्यासाठी डिकाशन चहा बनवून घेते. आणि इकडे शाबू मी रात्रीच भिजत घातलेला होता. तर रात्रभरात खूप छान शाबू भिजलेला आहे. म्हणजे मोठा साबुदाणा आहे, बघू शकता इकडं खूप छान भिजलेला आहे. म्हणजे साबुदाणा भिजवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. साबुदाणा धुवायचा आणि अर्धा तास पाण्यात ठेवायचा. अर्धा तास नाही ठेवायचं, एक 15 मिनिटं ठेवलं तरी पण चालतं. नंतर पूर्ण पाणी काढून झाकून ठेवायचं. खूप छान साबुदाणा फुलला जातो, म्हणजे अगदी 1 तासामध्येच फुलला जात होतो. तर इकडे चहा पण बनलेला आहे लिंबूची पानं टाकून. तर अगोदर मी चहा घेतला आणि आज आवऱ्याची भाजी बनणार. म्हणजे आमचा एकादशीचा उपवास आहे, पण बाबा आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांसाठी स्वयंपाक बनणार. तर आवऱ्याच्या शेंगा मी चिरून ठेवलेल्या होत्या, म्हणजे अगोदर एक वेळा भाजी बनलेली आहे. तर मी ते शिजत ठेवलेत, नंतर तडका देणार आहे. आता मी बाहेर आलेली आहे. तर बाहेरची कामं झाली, रांगोळी वगैरे काढून झालं, चिमण्यांना तांदूळ टाकले. त्यांची चिवचिव सुरूच होती केव्हापासून. जोपर्यंत तांदूळ भेटत नाहीत तोपर्यंत चिवचिव सुरूच असते. तर ही बाहेरची कामं झाली. आता परत मी किचनमध्ये आलेले आहे आणि अगोदर मी शेंगदाणे भाजून घेते. तर इकडं हे मोठे शेंगदाणे आहेत, म्हणजे यावेळेस वेगळे शेंगदाणे आलेले आहेत, खूप मोठे मोठे आहेत. तर म्हणजे शेंगदाण्याचे लाडू पण बनतील आणि आता साबुदाणा परत आमटी वगैरे बनेल, त्यासाठी पण होईल म्हणून थोडेसे जास्तच मी इकडं भाजत ठेवलेले आहेत. आणि दूध मी आणखीन गरम करायला ठेवलेलं नाही आहे, कारण दुधाचं पातेल्यामध्ये मी साबुदाणा ठेवलेला आहे. साबुदाणा एका वेगळ्या भांड्यात काढून घेते मी, पातेले रिकामं करून घेते आणि याच पातेल्यामध्ये धुवून मी दूध गरम करायला ठेवते. तर इकडं आणखीन एक वेळा तुम्हाला दाखवत आहे, साबुदाणा खूप छान भिजलेला आहे आणि याची खिचडी बनवा, खीर बनवा, एकदम छान बनते. तर पातेलं धुवून घेतलं तर वेगळं पातेलं घेणं खूप जास्त भांडे होतात, मग मी तेच धुवून घेतलेलं आहे. आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. दूध गरम होत राहील तोपर्यंत शेंगदाणे पण गार होत आहेत, तर शेंगदाणे वाटून घेते. आणि अगोदर मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. म्हणजे दिनेश पप्पांना खूप घाई गडबड असते, आल्यानंतर पटकन त्यांना देता येईल. आणि इकडे स्वयंपाकी संघ बनत आहे, म्हणजे त्याचा हात ह्याला आणि ह्याचा त्याला लावायचा नाही, म्हणून मी विचार केला अगोदर स्वयंपाक बनवायचा, भाजी भाकरी भाजी हे बनायचं आहे, पण नंतर मी उपवास थाळी बनवणार आहे. तर इकडं हे आवऱ्याच्या शेंगाने छान शिजलेले आहेत. तर लसणाचा तडका देऊन ही भाजी बनवलेली आहे, खूप छान बनते अशा पद्धतीनं. अगोदर तडका दिला आणि नंतर शिजवली ना तर तितका टेस्ट येत नाही, म्हणून अगोदर शेंगा अर्धवट शिजवून घ्यायची आणि मग तडका द्यायचं, खूप छान टेस्टी भाजी बनते. नंतर मी यामध्ये शिजवली थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे, थोडासा मसाला चवीपुरतं मीठ टाकलं, छान परतून मी झाकून ठेवलेलं आहे. जेही मसाले डबे वगैरे घेतलेले होते सगळे जागे ठेवले, किचन स्वच्छ करून घेतली. आणि आता मी इकडं शेंगदाणे वाटून घेते. शेंगदाणे पण तोपर्यंत छान गार झालेले आहेत. आणि या शेंगदाण्याचे 2-3 रेसिपी बनतील, त्या हिशोबानेच मी जास्त भाजून घेतलेले. तर 2-3 बॅचमध्ये मी वाटून घेते. तर शेंगदाणे वाटून झाले. आता अगोदर मी साबुदाण्याची खिचडी बनवते, मग नंतर वरईच्या तांदळाचा भात आणि आमटी बनवणार आहे. तसं तर म्हणतात बघा, महाशिवरात्रीच्या उपवासाला वरईच्या तांदळाचा भात खाऊ नये, पण मी खाणार नाही, पण यांच्यासाठी बनवणार आहे, कारण त्यांचं थोडंसं वेगळं असतं, कामाचा लोड खूप असतो त्यांना, त्यामुळे फक्त साबुदाण्याच्या खिचडीवर जमणार नाही आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी बनवत आहे. मी मात्र फक्त साबुदाण्याची खिचडीच खाणार आहे. तर इकडं कढई ठेवलेली आहे आणि अगोदर मी इकडे सगळी तयारी करून घेते. शिंदीलोट काढून घेतलेला आहे, म्हणजे समजत नाही म्हणून मी काय करते लिहून ठेवत असे डब्यावरती, तेच दाखवत होते तुम्हाला. तर शिंदीलोट काढून घेतलेला आहे. आणि इकडे हिरवी मिरची बटाटे पण घेतलेले होते, पण बटाटे एकदम वेगळेच आहे ते, म्हणजे आतमधून एकदम निब्बर. आणि जेव्हा मी शिजवायला ठेवते ना अर्धवट शिजत आहेत, पूर्ण शिजतच नाही ते बटाटा, म्हणून म्हटलं बटाटा आता खिचडीला मी टाकणार नाही, कारण ते व्यवस्थित छान असं मऊ होणारच नाही आहे, अर्धवट होणार आहेत आणि अर्ध्या पुढे तरी निब्बर राहणार आहेत, म्हणून म्हटलं असू दे म्हटलं. तर आता इकडे मिरच्या वगैरे मी चिरून घेतलेल्या आहेत. आणि कढई ठेवलेले, कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल आणि जिरं टाकलेले. मसाला डब्यातले जिरे टाकलेले नाही, हे जिरे जे नवीन पॉकेट काढलेलं होतं ते जिरे मी 1 चमचा टाकलं. नंतर यामध्ये हिरवी मिरची टाकली, थोडासा ताजा कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आणि साबुदाणा मी यामधला थोडा ठेवणार आहे, म्हणजे खीर बनणार आता संध्याकाळी, त्या हिशोबाने मी इकडं थोडासा साबुदाणा ठेवलेला आहे. आणि इकडं अर्धा साबुदाणा त्यामधला घेतला आणि यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे, चवीपुरतं शिंदीलोण टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊ. तोपर्यंत इकडे फोडणी पण तयार झालेली आहे, वेगळं काहीच टाकायचं नाही. कोथिंबीर मी टाकलेली नाही, फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि हे जे साबुदाणा मिक्स केलेलं ते टाकलेलं आहे, छान परतून घेऊ. एकदम मस्त आणि छान अशी खिचडी बनवून तयार होते. म्हणजे छान परतून मी झाकून ठेवलेलं आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे. आणि ही नॉनस्टिकी कढई आहे, त्यामुळे चिटकायचं किंवा करपायची कसलीच भीती नाही, एकदम छान खिचडी बनवून तयार होते. आणि जे राहिलेला साबुदाणा आहे ते मी झाकून ठेवलेलं, म्हणजे संध्याकाळी मी खिचडी बनवणार किंवा खीर बनवणार आहे, त्या हिशोबानेच काढलेलं
ठेवलेला आहे. आता इकडे हिरव्या मिरच्या मला भाजून घ्यायच्या आहेत आमटी बनवण्यासाठी, म्हणजे दही, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून ही आमटी बनवणारी खूप छान बनते. आता इकडे अगोदर मी हिरव्या मिरच्या भाजून घेते. मिरच्या देठ काढूनच ठेवत असते, त्यामुळे ना आता घाईमध्ये पटकन आपल्याला घेता येतं. 1-2 वेळा मी साबुदाणे परतून घेतलेले, एकदम मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता याच पॅनवर हिरवी मिरची भाजून घेते. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर आता गॅस बंद केला आणि खिचडी झाकून ठेवलेली आहे. आणि स्वयंपाकी बनलेल्याच आहे, बाबांचे आवरले, त्यांना अगोदर मी जेवायला वाढलं, म्हणजे खरकट हात लागू नये म्हणून मी अगोदर स्वयंपाक बनवला आणि नंतर मी उपवासाचं इकडे बनवत आहे सगळं. तर हिरवी मिरची भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकूया, म्हणजे मिरच्या छान भाजल्या जातात. आणि इकडे बघू शकता दही एकदम छान परफेक्ट विरजलेलं आहे, म्हणजे रात्री दूध गरम करून मी विरजू लावून ठेवलेलं होतं. आता आमटीसाठी किंवा असंच साबुदाण्यासोबत दही खाण्यासाठी आपल्याला लागतं म्हणून मी रात्रीच विरजू लावलेलं होतं. एकदम छान विरजलेलं आहे आणि जास्त आंबटपणे एकदम ताजं दही आहे. तर आता इकडे मी घेतलेलं एक गूळ, म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी. तर या डब्यामध्ये मी गूळ आणि पापड ठेवलेलं होतं. तर पापड चुरा होणे परत मी त्यामध्ये टाकून ठेवलं आणि गूळ मी खिसवून घेते. तर यावेळेचं गूळ थोडंसं असं आलेलं आहे ना, खूपच निब्बर आहे, म्हणजे व्यवस्थित ते जमतच नव्हतं काढायला मला. तर इकडे बघू शकता गूळ मी सुरीनं छान चिरून घेतलेला आहे आणि परत जे राहिलेला गूळ आहे त्या डब्यात ठेवलं, कारण मुंग्या खूप लवकर येतात गोळीला, म्हणून अगोदर मी जागेत ठेवून दिलेलं आहे. किचनवरती पसारा पण होतो. तिकडे शेंगदाणे अगोदर मी मिक्सरला वाटून घेते, नंतर गूळ टाकायचं आणि जितकं जमल तितकं बारीक करायचं आहे, म्हणजे मोठं ठेवायचं नाही आहे. लाडू तितके व्यवस्थित बनणार नाही, त्याने खावंशी वाटणार नाही. जितकं शेंगदाण्याचं वाटण बारीक केलं ना तितकं हे लाडू छान बनतात, परफेक्ट बनतात, जसं की तोंडात टाकताच विरघळणार आहे. नंतर यामध्ये गूळ टाकलेला आहे, 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. मिक्सरला फक्त मिक्स करायचं काम करायचं आहे आता, म्हणजे शेंगदाणे तर आपण अगोदरच वाटलेलं होतं, पण हे मिक्सरचं भांडं ना असं झालेलं काही व्यवस्थित वाटतच नाही यामध्ये. त्यामुळे मी काय केलं, नंतर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि 2-3 वेळा हे वाटून घेतलेले, म्हणजे मिक्स केलेले. वाटलेलं तर अगोदरच होतं, फक्त मिक्स झालेलं आहे. तर बघू शकता इकडं लाडूसाठी मिश्रण एकदम परफेक्ट बनून तयार आहे. तर आता पटकन लाडू बनवून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनतात आणि खाण्यासाठी इतके गोड आणि चविष्ट बनलेले आहेत ना, म्हणजे यामध्ये आपण तूप वगैरे टाकलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं शेंगदाण्याचं वाटण मोठं ठेवायचं नाही, एकदम बारीक बनवायचं आहे, जितकं जमेल तितकं. तर इकडं आता लाडू मी बनवून घेते पटकन. बाकीचं तरी सगळं झालेलं आहे. आता सर्वात मोठं काम म्हणजे बाकीची कामं काय आहेत, कपडे, भांडे, हे तर आपली दिवसभर चालणार आहेत. अगोदर मी टिफिन भरते आणि बाकीची कामं नंतर आवडते. आज यांना यायलाही घरी थोडासा लेट झालेला होता. सकाळी पण घरी घाई पूजा वगैरे करून गेले होते, परत आंबाबाईच्या मंदिरात, परत गॅरेजमध्ये जायला लेट झाला आहे असं म्हणत होते. तर त्यांना आज कामाचं थोडंसं जास्तच धावपळ सुरू होती त्यांची. तर असं इकडे शेंगदाण्याचे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. आता बनवूया आमटी. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या भाजलेल्या, शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं 1 वाटी आणि इथं 2 वाट्या ताजं दही घेतलेलं आहे. चवीपुरतं शिंदीलोण टाकलेलं आहे, यापेक्षा जास्त काही टाकायचं नाही. आणि एकदम बारीक हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इकडं मस्त अशी चटणी बनलेली आहे. तर यामध्ये पाहिजे तितकं पाणी टाकून वरून तडका द्यायचा आहे. तर इकडं पॅन ठेवलेलं आहे छोटं, पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा जिरं. लाल सुक्या मिरच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, मी फक्त जिरं टाकलेलं आहे. तडका तयार झाला, चटणीमध्ये ओतलेला आहे. तर इकडं पूर्ण फराळीचं बनलेलं आहे. फक्त आता वरीच्या तांदळाचा भात बनायला ठेवलेला आहे मी, ते बनत आहे निवांत. तोपर्यंत मी शेंगदाण्याचे लाडू खायला घेतले. तर लाडू वगैरे खाऊन झालं तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले होते, त्यांना टिफिन भरून दिलं. तर त्यांचंही खाणंपिणं झालं. परत आजचा दिवस असाच गेला. आता ही इव्हनिंगची वेळ आहे आणि खूप सारे फळं घेऊन आहे, जसं खरबूज आहे, अंजीर आहेत, संत्रे वगैरे सगळं घेऊन आलेले. तर सगळं काढून ठेवलं, खायला पण घेतलं आणि आता बनत आहे रात्रीचा फराळ. तर रात्रीच्या फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी, आणि साबुदाणा खूप जास्त होता त्यामुळे खिचडी थोडंसं खीर थोडीशी बनवलेली आहे. तर इकडे खिरीसाठी मी दुधामध्ये साबुदाणा शिजवून घेतला, काजू टाकलेले, साखर टाकलेली आहे. मस्त अशी खीर बनवून तयार झालेली आहे आणि खिचडी पण बनवून तयार झालेली आहे. तर आता या सगळेजण रात्रीचा फराळ करायला, म्हणजे मी सगळ्यांचा वेट करते, बाबांचं झालेलं आहे, फक्त यांचाच वेट करत आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.